बनवत आहेत ज्वारीची भाकर. हां ज्वारीची भाकर आहे, गव्हाची पोळी. हां मस्त 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 सगळं जेवण. कोणी पण या, स्वच्छता वगैरे सगळं स्वतः सगळं बघून घ्या काय काय चालू आहे का नाही. ओपन किचन. आम्ही नाही का हर महिन्यामध्ये दुकानला खर्च लावत असतो. बरोबर. आता जस्ट आता हे सिंटॅक्स वगैरे झाली, आता की बेसिन अनलिमिटेड जेवण आहे, सगळं अनलिमिटेड आहे. झुणका घेऊ शकता, भाजी घेऊ शकता, खरडा घेऊ शकता. आपण आता ऑर्डर दिलेली आहे झुणका भाकरसाठी. ऑल यू आर एक्साइटेड टू हॅव झुणका भाकर. झुणका भाकर ही महाराष्ट्राची शानच आहे, त्याच्यामुळे मग आपल्याला खाऊन एकदम महाराष्ट्राचा अभिमान वाटणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर झुणका भाकर बघितलं, एकदम फ्रेश, एकदम भारी वाटते. तर झुणका भाकरचं डिस्ट्रीब्युशन बघूया कसं वाढतात ते. मस्त प्लेट लावून घेतले, भाजी पण आहे, झुणका आणि नुसतं एक नंबर भाजी पण देतात. 2 टाईपचे खरडा देतात आणि झुणका आणि भाकर. म्हणजे भाकर तिथे आपल्याला असं वाटलं जाऊया, आपल्याला असं वाटलं होतं की फक्त झुणका आणि भाकर देतात की काय, पण तसं नाही, एक प्रकारे राईस प्लेट देतात. एक नंबर. भाकर बघूया आपण, भाकर बघूया. भाकर बनते आणि चुलीवरची भाकर. मस्त मस्त. काकी नमस्कार. नमस्कार नमस्कार. चुलीवरची भाकर बनवतात गरमागरम. मस्त. हा न्यूजवर आहे काकी, न्यूजवर टीव्हीवर दिसणार तुम्ही. भाकर बनवताना. भाकर आता सांगा, आता कसली भाकर आहे? चप्पल चालेल का? चप्पल काढतो थांबा. हा भाकर बोलतात ना का पोळी, काय म्हणता तुम्ही? हा ज्वारीची भाकर बोलतात का? बरं बरं. मस्त. गव्हाची पोळी असते, ही भाकर बनवतात. भाकर बनवत आहेत ज्वारीची भाकर. हां ज्वारीची भाकर आहे, गव्हाची पोळी. हां मस्त मस्त. चला धन्यवाद मावशी. धन्यवाद. चलो मावशीशी बोलून बरं वाटलं. आता जेवायला बसूया. नमस्कार 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 नमस्कार. आपल्या 4 प्लेट अगोदर आलेल्या आहेत बच्चे कंपनीसाठी. आणि भूखे प्यासे सब लोग इधर बैठे हैं. प्राजक्ता, या हॉटेलचं नाव काय आहे ते आपण नंतर बघूया. श्री झुणका भाकर शुद्ध शाकाहारी भोजनालय. आणि आल्यानंतर दादांनी जस्ट विचारलं की याच्यामध्ये बघू शकताय एवढं सगळं सुग्रास भोजन दिलं. झुणका भाकर, भाकर पण केवढी मोठी आहे, एक भाकरी पण जाईल की नाही एवढी शंका आहे. म्हणजे एवढी मोठी भाकर आहे. आणि बाकी सगळं तुम्हाला जर का पाहिजे असेल तर अनलिमिटेड जेवण आहे, सगळं अनलिमिटेड आहे. झुणका घेऊ शकता, भाजी घेऊ शकता, खरडा घेऊ शकता. भाकरीचे मला वाटतं की एक्स्ट्रा पैसे लागतील. आणि एवढ्या प्लेटची किंमत दादा, ह्या प्लेटची किंमत किती रुपये सांगितली त्याने? 40 रुपये. म्हणजे 40 रुपयामध्ये 40 रुपयामध्ये. आणि या जेवणाला वराडी जेवण असं म्हणतात ना आजी? वराडी जेवण ना, वराडी थाट किंवा वराडी थाळी म्हणू शकतो. तर आता हे सुग्रास व्यंजन वेळ न दवडता जेवून घेतो. जेवल्यानंतर परत भेटतो, रिव्ह्यू वगैरे आपण सांगूया. पोरं पण जेवतात इकडे. विराज, कनू, देवांश आणि ईश्वरी. ओके. आपलं जेवण झालं आहे. विद्याताई चाय कॉफी सेंटर या ठिकाणी. आणि संपूर्ण आमचे मंडळी जेवायला बसलेले आहेत. बच्चे कंपनी पण जेवायला बसले. आणि भरपूर जेवण दिलं. एका प्लेटमध्ये एक भाकरी, डाळ भात, राईस आणि डाळ भात नाही, भाजी, झुणका आणि लोणचं वगैरे, असं मिरची, असं सगळं जेवण आहे. पण हे एवढं जेवण मुलांना खरोखर संपत नाही, एक भाकरी संपत नाही. तर दादा, आपलं जेवण एक नंबर आहे, मस्त खरंच हॉटेल. आणि जेवण सगळ्यात भारी. पण एक सांगू का तुला, आपली जर लहान पोरं वगैरे आली ना तर
अर्धे भाकरी देत जा, म्हणजे काय होतं पोरांना संपत नाही ना, मग वाया जायला नाही पाहिजे, म्हणजे आपण मोठ्या माणसांचं सुद्धा जेवण होतं. आमचा जो साईज आहे तो रेग्युलर साईज आहे. आता याच्या परत आम्ही कम पण नाही बनवत ना आणि मोठा पण नाही बनवत. हां म्हणजे आमचा रेग्युलर साईज हा. हां जेवण चांगलं आहे, जेवण एक नंबर आहे बघ. थँक्यू. थम्सअप करतं तुला. हां तर जेवण एक नंबर आहे, भाकरी साईज मस्त, सगळंच जेवण चांगलं आहे, म्हणजे वराडी स्टाईल जेवण आवडलं आपल्याला. पण काय होतं लहान पोरं असतात त्यांना भाकरी संपत नाही, त्याच्यामुळे अर्धी भाकरी वगैरे देत जा, म्हणजे कसं आहे पोरं जेवतील. नाहीतर कसं आहे नाही म्हणजे आम्हाला जस्ट नाही का अर्धा घंटे किंवा 1 घंटा पहिले ऑर्डर जर दिला ना, जर आम्हाला नाही का भाकरच्या जागी रोटी पण पाहिजे ना, आम्ही सर्वच बनवून ठेवतो. बरोबर. तुम्ही एका प्लेट मध्ये ही तुमची एक प्लेट आहे ना, त्याच्यात एक भाकरी, झुणका, वांग्याची भाजी आणि लोणचं मिरची जे काय आहे ते, हे प्लेट आहे ना, आणि भात नंतर येईल. हां तर पोरांना अर्धच द्या, अर्धी भाकरी फुकट नाही जाणार. सांगितलीत ना बाई एवढं येतं, तर आता आमचं बघा आमच्या मोठ्यांची सुद्धा भाकरी शिल्लक आहे, म्हणजे घेताना माणूस लहान मुलांना दोघांना मिळून एक प्लेट घेईल. आणि होतंय कसं अन्न वेस्ट गेलेलं पण छान वाटतं. चांगला नाही वाटत ना भाकर वेस्ट गेली. आणि तुझ्या हॉटेलचं काय आवडलं सांगू. या हॉटेलमध्ये आता मोठे मोठे हॉटेल असतात, बाहेरून एकदम शो शायनिंग असते, दिसायला चकाचक असतं, आतमध्ये किचनमध्ये जाऊन आपण बघत नाही, पण तुमचं किचन बघितलं मला खूप आवडलं. मावशी भाकरी करतात, मस्त सगळं जेवण, कोणी पण या, स्वच्छता वगैरे सगळं स्वतः सगळं बघून घ्या काय काय चालू आहे का नाही. म्हणजे ओपन कसं किचन. आम्ही नाही का हर महिन्यामध्ये दुकानला खर्च लावत असतो. बरोबर. आता जस्ट आता हे सिंटॅक्स वगैरे झाली, आता आणखी बेसिंग वगैरे लावणे तिथं. बरोबर नाही ते होणार, पण तुला एक सांगू का, आपल्या गावामधलं जे गाव पण आहे ना ते ठेवलं पाहिजे. आता तू या ठिकाणी समजा एकदम मोठं हॉटेल बांधलं तर त्यातले कस्टमर वेगळे असतील, पण असे पण खूप कस्टमर आहे की ज्यांना हे सगळं आवडतं, असं जेवायला आवडतं त्यांना. गावचं कल्चर त्यांना क्वालिटी आवडते, आणि जे तू बोललास त्याप्रमाणे गावचं कल्चर आवडतं. तुझं नाव काय. प्रज्वल. हां प्रज्वल कुते. मस्त मस्त छान सगळं एक नंबर झकास. हा भाग पण झकास, आणि नागपूरसाठी एकदम थम्सअप नंबर 1 नागपूरकरांसाठी. खूप प्रेम करतो, खूप प्रेम पण मिळतं आहे आम्हाला नागपूरमध्ये येऊन. धन्यवाद. हां आणि तुम्हाला जर का हा अंबोरा भागामध्ये तुम्ही येत असाल, अतिशय प्रेक्षणीय परिसर आपण दरवेळेला सांगतोय. तर आल्यानंतर मंदिर आहे, बोटिंग आहे, ब्रिज आहे, आणि असं जेवण आहे, म्हणजे एक कॉम्बो पॅक आहे, कॉम्बो पॅक. तर गॅलरी पण आहे. आता गॅलरीत आम्ही बघायला जाणार आहे आता. इकडे हनुमान मंदिर पण आहे. हां तर आता बघ ना, अमेरिकेला जातात लोक, लंडनला जातात, बाबा हे आपलं इथे पहिलं बघा. नाही आता आमच्या आंबोऱ्यामध्ये फॉरेनर पण येतात. येणारच ना, फॉरेनर पण नाही, फॉरेनरच येणार आपल्याकडे. बरोबर. नक्की नक्की मस्त. बरं वाटलं, परत भेटणार आपण तुला इथे. हां धन्यवाद. थँक्यू. ओके ओके.